पण त्यात सारं जग सामावून घेण्याची क्षमता आहे. हे तुम्हाला वाटत असेल तुम्ही अथेनो पाहायला आलेत ना, मग हा काय प्रकार आहे? टू बी और नॉट टू बी, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम नाचा, की फेकून द्यावं या देहाचं नंतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या याज्ञेसह मृत्यूच्या काळाच्या डोळ्यात, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर अरे इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना. अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या गावात. विधात्या, अरे इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिलाय तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही फिरण्याची कुणाच्या पायावर डोक्यात जायचंय? कुणाच्या? To be or not to be? That is the question. काय बघतंय? घर देतं का? घर नाही ना? कोणी घर देतं का रे? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माय वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात भिंतय. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढते. कोणी घर देतं का रे? घर खरं सांगतो बाळा, तुफान आता थकून गेलंय. झाडाझुडपातून, डोंगरातून अर्धांगी तुटून गेलंय. या तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, आणि या थैलीतील भेटही नको. या तुफानाला हवा फक्त एक घर, मिटवण्यासाठी एक आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि हो, एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंड्यात आमच्या सरकारसाठी. सरकार असं सांगू सरकार, कुणी घर नको करा. हे सहस्त्र शक्तींनो, या खडकाची अभ्यंतता माझ्या मनाला, मला दान करा. ते फक्त सहनशीलतेच. वा वा, काय लिखाण आहे.
असतो हे मूळ जे किल्ले बांधलेत ना हे आपल्या लेखकांनी आणि त्यावर सात चढवलाय आपल्या कथा पटकथाकार साहित्य रचणाऱ्या दिग्दर्शकांनी अभिनेत्यांनी. आम्ही फक्त त्याचे धर्मादार आहोत. त्या सर्वांना नमन. धन्यवाद.